आपल्याला काय काय कधी गरज झाली सांगू शकत नाही। म्हणून आपल्याला जोपर्यंत हा देह मिळालेला आहे तोपर्यंत काय करायचं, भगवंताचं नामस्मरण चिंतन करायचं। कारण भगवंताशिवाय आपल्या या जीवनामध्ये कोणीच नाही, त्या भगवंतालाच आपलं करायचं अभंगाचं प्रथम चरण। आपला तो एक देव करुणी तेरी
म्हणाल की काय करा तर भगवंताला आपलंसं करा. का बरं भगवंताला आपलंसं करायचं? तर बाकीचं भगवंताशिवाय आपलं कोणी नाही करायला सांगून जाईल. एक गजेंद्र नावाचा हत्ती होता महाराज. त्याला जलक्रीडा करण्याची फार आवड होती, जलक्रीडा करायची त्याला फार इच्छा होती. म्हणून तो जंगलामध्ये राहायचा, जंगलामध्ये त्याचं वास्तव्य होतं. परंतु एके दिवशी तो जलक्रीडा करण्याकरिता गेला आणि जलक्रीडा करण्याकरिता एका तलावामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एका मगरीचं वास्तव्य होतं. कोणाचं? मगरीचं वास्तव्य होतं. त्या मगरीनं पाहिलं की कोण आहे? हा एक मनुष्य आहे. जसं गजेंद्र त्या तलावामध्ये जलक्रीडा करण्याकरिता गेला तसं मगरीनं त्याचा पाय पकडला. गजेंद्र आरडू लागला, म्हणू लागला वाचवा वाचवा वाचवा. त्याचा आवाज ऐकून त्याच्या घरातली बायका बाहेर पळत आली. त्याला हाताला धरलं, बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु मगर काय त्याचा पाय सोडत नव्हती. दादा एक दिवस झाला, 2 दिवस झाला तरीही मगर पाय सोडत नव्हती. शेवटी बायका पुरं कंटाळी आणि म्हणले की बाबा जाऊ द्या, पिकलेलं पान कधीतरी खाली गळणारच आहे. म्हणले पिकलेलं पान एक ना एक दिवस खाली गळणारच आहे. चला आपल्याला ही काय मगर पाय सोडत नाही. बायका पोरं निघून गेली महाराज. गजेंद्राच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. गजेंद्राने भगवंताकडे हात केले आणि भगवंताला म्हणू लागला. गजेंद्र भगवंताला म्हणू लागला
माझा गजेंद्र हा भगवंताला हाक मारू लागला, म्हणू लागला, अरे भगवंता कुठे गुंतलास रे? तुझ्याशिवाय आता माझं कुणी राहिलं नाही रे भगवंता, कुणी नाही. ज्याला जन्माला आल्यानंतर मी साधा वाऱ्याचा स्पर्श होऊ दिल नाही, तेच मुलं बाळा आज मला सोडून जातायत भगवंता, सोडून जातायत रे. ज्या पत्नीला लग्न झाल्यापासून मी ज्या साधा पावसाचा थेंब देखील लागू दिला नाही, तीच पत्नी आज मला सोडून जाते रे भगवंता, सोडून जाते. या जगामध्ये तुझ्याशिवाय कोणी नाही. आणि गजेंद्र म्हणू लागला, नाही रे जगामध्ये कोणीच नाही आहे, तो फक्त कोण आहे? आपला भगवंत आहे. बाकी आपल्या जगामध्ये कोणीच नाही. विठ्ठल दादा, तो भगवंत आपला आहे ना, मग त्याचंच नामस्मरण करायचं, त्याचंच नामचिंतन करायचं. कारण भगवंताचं नाव तितकं गोड आहे की अमृताहुनी गोड नाम तुझे देवानी, मन माझी केशवा का पानगे. म्हणजे अमृतापेक्षा ही गोड म्हणजे ते भगवंताचं नाम आहे. आणखीन सांग का भगवंताचं नाव किती गोड आहे, किती महान आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे.
म्हणजे गगनापेक्षा सुद्धा महान म्हणजे काय आहे हो, भगवंताचं नाम आहे. म्हणून भगवंताला आपलंच केल्याच्या नंतर भगवंताचं नामस्मरण करणं तेवढं आपल्या गरजेचं आहे. कारण दादा सांगू का, ज्यावेळेस महाभारत संपलं आणि 5 पांडव भगवंताकडे आले आणि भगवंताने म्हणजे अरे भगवंता, येणारा युग कोणता आहे, येणाऱ्या युगामध्ये कशी माणसं जन्माला येणार आहेत हे मला सांग. त्यावेळेस भगवंत म्हणला, हे बघा येणारा युग कोणता आहे, येणाऱ्या युगामध्ये कशी माणसं जन्माला येणार आहेत हे तुम्हाला सांगणार नाही, तर हे मी तुम्हाला दाखवून देणार आहे. कारण पहिला पांडव कोण होता, धर्मराजा, दुसरा होता अर्जुन, तिसरा होता भीमदादा, चौथा होता नकुल आणि 5वा होता सहदेव. पहिला कोण होता, धर्मराजा. धर्मराजाला 5 पांडवांना 5 दिशा सांगितल्या आणि 5 दिशेनं जायला सांगितलं. बघा पहिला होता धर्मराजा. धर्मराजाच्या दिशेनं गेला, त्याला दिसलं अरे भगवंताचं वाहन असणारं गरुड आहे, त्याच्या पंखावरती वेद लिहिलेला आहे, परंतु तोंडामध्ये माशाचा तुकडा आहे. हे काय आश्चर्य आहे. धर्मराजाला आश्चर्य वाटलं. दुसरं आश्चर्य पाहिलं होतं अर्जुनाने. अर्जुनाने पाहिलं की अरे नुकती वेलेली गाय आहे, पण तिचं वासरू जन्मताच तिच्या आईला लाथ मारतं. ही काय आश्चर्य आहे. अर्जुनाला देखील आश्चर्य वाटलं हो. तिसरं आश्चर्य पाहिलं होतं भीमदादाने. कोणी, भीमदादाने. भीमदादाने पाहिलं केवढं महाभारताचं युद्ध झालं, पण या महाभारताच्या युद्धामध्ये 2 तोंडाचा हत्ती मी कधीच पाहिला नाही, पण आज या ठिकाणी 2 तोंडाचा हत्ती मला पाहायला मिळतोय. काय आश्चर्य आहे. चौथं आश्चर्य पाहिलं होतं नकुलाने. नकुलाने पाहिलं की अरे अगदी जुळ्या बहिणीसारखे शेजारी शेजारी 2 विहिरी आहेत, त्या विहिरीमध्ये इतका फरक आहे की एकीचं पाणी कुटुंब भरून वाहतंय पण ते सगळं खारट आहे, आणि एकीचं पाणी अगदी तळाशी आहे पण ते गोड आहे. त्याला देखील आश्चर्य वाटलं. 5वं आणि शेवटचं आश्चर्य पाहिलं होतं सहदेवाने. मी सहदेवानेच पाहिलं की मी सहज रस्त्याने चाललो होतो, सहज वरती डोंगराकडे पाहिलं, इतका मोठा दगड माझ्या अंगावरती धावून येत होता, पण त्यावेळेस भगवंताचं नाव माझ्या मुखाला आलं आणि एवढा मोठा दगड एका काँग्रेसाच्या काडीने थांबला. त्याला देखील आश्चर्य वाटलं. त्याला देखील आश्चर्य वाटलं की 5ही पांडव भगवंताकडे गेली. पहिलं आश्चर्य पाहिलं होतं धर्मराजानं. धर्मराजा म्हणू लागला भगवंता, अरे काय आश्चर्य आहे, तुझं वाहन असणार गरुड आहे, त्याच्या पंखावरती वेद लिहिलेला आहे, परंतु तोंडामध्ये माशाचा तुकडा आहे. भगवंता हे कसलं आश्चर्य. त्यावेळेस भगवंताने उत्तर दिलं, अरे धर्मराजा, हे येणारं युग हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत. कशी, अशी जसं तू आश्चर्य पाहिलं ना तशी माणसं जन्माला येणार आहेत. दुसरं आश्चर्य पाहिलेलं होतं अर्जुन. आणि अर्जुन म्हणला भगवंता, नुकती वेलेली गाय आहे आणि तिचं वासरू जन्मताच तिच्या आईला लाथ मारतंय रे, काय आश्चर्य आहे भगवंता. भगवंताने सांगितलं, अरे अर्जुना, येणारा युग कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत. जन्म देणारी आई वडिलाला लाथा मारणारी लोक या कलियुगामध्ये जन्माला येणार आहेत रे अर्जुना, अशी लोक जन्माला येणार. तिसरं आश्चर्य पाहिलेलं होतं भीमदादाने. भीमदादाने पाहिलं होतं की एवढं महाभारताचं युद्ध झालेलं आहे, पण त्याच्यामध्ये 2 तोंडाचा हत्ती कधीच पाहिला नाही, पण आज मला या ठिकाणी 2 तोंडाचा हत्ती पाहायला मिळतं. हे काय आश्चर्य आहे. त्यावेळेस भगवंत म्हणला, अरे भीमदादा, येणारा युग कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये असंच घडणार आहे रे. एक व्यक्ती तुझ्या जवळ येईल, तुझ्यापाशी काहीतरी सांगेल आणि तेच लगेच तू बोललेलं जाऊन दुसऱ्याला सांगेल. म्हणजे असं 2 तोंडाने बोलणारी लोक या कलियुगामध्ये जन्माला येणार. चौथा आश्चर्य पाहिलं होतं नकुलाने. नकुलाने पाहिलं की शेजारी शेजारी दुवा बहिणीसारख्या 2 विहिरी आहेत, पण फरक काय आहे, एकीचं पाणी कुटुंब भरून वाहतंय पण ते सगळं खारट आहे आणि एकीचं पाणी अगदी तळाशी पण ते गोड आहे. भगवंत म्हणला, अरे नकुला, येणारा युग कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये अशीच लोक जन्माला येणार आहेत रे, जे कुटुंब भरून पाणी वाहतंय ना तशी नास्तिक लोक या कलियुगामध्ये जन्माला येणार आहेत आणि जी अगदी गोड आहे आणि अगदी तळाशी आहे तशी परमार्थिक लोक या कलियुगामध्ये जन्माला येणार. 5वं आणि शेवटचं आश्चर्य पाहिलं होतं सहदेवानं.
सहदेव म्हणाला भगवंत सरळ रस्त्याने चाललो होतो, सहज वरती डोंगराकडे पाहिलं, इतका मोठा दगड अंगावरती धावून येत होता रे भगवंता, पण त्यावेळेस तुझं नाव माझ्या मुखाला आलं आणि तेव्हा दगड एका काँग्रेसाच्या काडीने थांबला. भगवंत म्हणला येणारे युग कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये तू जीवनामध्ये कितीही पाप कर पण एकदा जरी माझं नाव घेतलं ना तेवढं पाप तुझं नाहीच होईल. काय होईल? तेवढं पाप तुझं नाहीच होईल. कारण एका ठिकाणी माऊली ज्ञानोबारांनी देखील वर्णन केलेलं आहे.